माणिकराव कोकाटे यांची उचल मागणी करण्यात आली असून कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं। कोकाटे यांच्याबद्दल रोष असल्यामुळे त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आलं असं फडणवीसांनी म्हटलं। यापुढे बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। विधान परिषदेमध्ये रमीचा डाव मांडणाऱ्या आणि शेतकऱ्यांबद्दल आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद बदलण्यात आलंय। कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना आणि भरणेंकडचं असलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलं। कोकाटेंबद्दल रोष असल्यामुळे त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यापुढे बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात अजितदादा पवार, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। मंत्रिपद बदलल्यामुळे नाराज नाही अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली, तर कृषी मंत्रिपद मिळाल्यामुळे आनंदी असल्याचं भरणेंनी म्हटलंय। शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे। नाही नाही अजिबात नाही, अजिबात नाही। आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी, मी हॅपी आहे। कोकाटेंची मंत्रिपदावरून गच्छंती न झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोय। रमी रावांना नवीन जबाबदारी दिली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्र सरकारचा अपमान केला, सरकारला भिकारी म्हणलेल्या माणसाला पुन्हा एकदा एक वेगळं खातं देणं, कॅबिनेट मिनिस्ट्री ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे।